नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 15 ऑगस्ट, त्याच्यामुळे आज सकाळीच उठावं लागलं. उठतो तर काय, बाथरूमच्या नळाला पाणीच नव्हतं, कारण की विराजनं बेसिंगचा नळ चालू ठेवला. पूर्ण टाकीतलं पाणी संपून गेलं. टाकी वगैरे लावली, त्यानंतर पाणी भरलं, नंतर आंघोळ वगैरे केली. आता इथं मिस्टरांना नाश्ता बनवून देत आहे. नाश्त्यामध्ये केले आज पोहे, कारण की त्यांना 6 वाजताच जायचं होतं आणि पोह्यामध्ये आठवणच नाही राहिली शेंगदाणे टाकायची. मग आता असं जुगाड लावला, मग शेंगदाणे टाकले पोह्यामध्ये. इकडे पोहे तयार झाले आणि इकडे मिस्टर पोहे नाश्ता करत आहे आणि विराज अजून पण झोपलेला आहे. आणि इकडे आता बूस्ट बनवायला ठेवलं होतं मी. बूस्ट म्हणजेच कॉफीचा दुसरा प्रकार आहे. आणि त्यानंतर गेले शाळेला. बघा, अंधारच आहे, 6 वाजले तरी अंधारच होता आणि ते चालले आता शाळेला. मिस्टर गेले शाळेला. त्यानंतर विराजला उठवलं आणि इकडे बघू शकता विराज खेळत आहे. नंतर माझे कामं करून राहिली, झाडू मारून घेते. नंतर पुसायचं पण आहे, पूजा करायची आहे. आता इकडे चालू आहे माझं झाडू मारायचं काम. आतमधलं झाडून घेतलं, त्यानंतर आली बाहेर पण झाडायचं होतं, कारण की खूप हवेनं काल खूप कचरा आला अंगणामध्ये. आणि इकडलं पटकन झाडून घेते बाहेरचं. आणि उजाडलं पण होतं आता थोडंसं. बाहेरचं झाडून घेतलं, त्यानंतर आली आतमध्ये, कारण की स्टाईलला डाग लागलेलं होतं. मी म्हटलं एक हात मारून घ्या, म्हणून आता इथे थोडंसं पुसून घेतलं. आणि त्यानंतर मला विराजचं पण आवरायचं होतं आणि विराजनं ब्रश वगैरे केला होता. आणि आता त्याला म्हटलं गादीवरच थांब, कारण की तो इकडे तिकडे नाचते, पडायची भीती वाटते. आणि आता त्याला दूध ब्रेड वगैरे देऊन देते. आणि नंतर मग राहिलेले कामं होते माझे, भांडे वगैरे घासायचे नाश्त्याचे, ते घासून घेतले. आणि आता त्याच्यानंतर मग इकडे विराजसाठी आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं होतं. आणि मग आता पूजा वगैरे करून घेते. इथे चालू आहे माझी आता तुळशीची पूजा करून घेणं. आणि त्याचबरोबर आता मी दाराची पण पूजा करून घेते. आणि नंतर मला आतमधली पूजा करायची आहे देवघराची, आणि ते पण करून घेते. त्यानंतर आली मी विराजच्या शाळेमध्ये, आणि विराजच्या शाळेमध्ये अशी तयारी केली होती छान. आणि इकडे मुलं खेळत होते आणि पॅरेंट्सला पण बोलावले होतं. आणि इकडे छोट्या मुलांना बनवलेलं होतं. आणि इथे होतं विराजचं भाषण. पहिलाच प्रयत्न होता, पण छान होता. प्रोग्राम संपला, नंतर घरी आली. आता घरी फक्त स्वयंपाक राहिला होता. आता इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. आता मटकीचीच भाजी केली आणि इकडे पोळ्या टाकत आहो. आणि त्यानंतर सायंकाळी गेलो आम्ही बाहेर फिरायला थोडं. थोडं बाहेर फिरून घेतलं, त्याच्यानंतर लागली होती मग थोडी भूक. मग हे बोलले चाल चायनीज वगैरे खाऊ. मग आलो होतो आम्ही चायनीजच्या दुकानात. आता त्यांनी आम्हाला इथे टाईमपास दिलं होतं खायला. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं मंचुरियन. आणि आता हे मंचुरियन इथे आलेलं आहे. आता खाऊन वगैरे घेते, त्याच्यानंतर जाते आम्ही घरी. बाहेरून आलो खाऊन, त्याच्यामुळे संध्याकाळी काही भूक नव्हती, पण थोडंसं खाऊन झोपाच लागत होतं. त्यामुळे मग आता काय बनवायचं,
बनवायचा विचार चालू होता. तर मग मिस्टर बोलले की उकडपेंडीच बनव आज. म्हणून आता इथे मी उकडपेंडी बनवत आहे. आणि इथे मी यामध्ये 2 वाटी कणिक, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन हे टाकलं. त्यानंतर हे छान असं लालसर भाजून घ्यायचं. आणि इकडे आता माझं चालू आहे भाजायचं काम. तर त्यानंतर लालसर भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं टाकून घ्यायचं. मस्त मोहरी जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, कढीपत्ता पण टाकू शकता. त्यानंतर मी इथे कांदा कट केला होता, कांदा टाकला. हिरवी मिरची नसल्यामुळे मी इथे लाल मिरची ॲड केली. त्यानंतर मग यामध्ये मस्त एक मोठं टोमॅटो वगैरे टाकून दिलं. ते छान असं शिजू द्यायचं. त्यानंतर मग त्यामध्ये मग मीठ, हळद, तिखट चवीनुसार टाकून द्यायचं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. मसाला टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये दही पण टाकू शकता. दही नसल्यामुळे मी 1 लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि नंतर यामध्ये पाणी टाकायचं, जेवढं लागते तेवढं. पाणी टाकल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे पीठ भाजलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं पीठ. अशा प्रकारे मी पीठ मिक्स करून घेतलं आणि याला 5 एक मिनटं असं झाकण बंद करून शिजू द्यायचं. याला म्हणतात उकडपेंडी. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशी छान अशी इकडे उकडपेंडी शिजलेली आहे. आणि मी पापड पण भाजलेले होते मुगाचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.